माझं काही चुकलं का? तुम्हाला वाटतंय असं? आमचा राजाराम म्हणजे हातातून गेलेली केस असं खेचून आणणारा गडी आहे. बघून गेला तो तुझे जावायला. माझ्यावर तुझी मतं लादता येणार नाहीत, ते मी होऊ देणार नाही. या हर्षाला काय वेड बेड लागलाय का? ते एखाद्याचा खून सुद्धा करेल तो. माझ्या बायकोकडे ती खूप आतुरतेने माझी वाट बघतीये. काय झालं? दचकलीस का अशी? नाही, एकदम लाईट लागला. बरोबर आहे. दुसऱ्यांना अंधारात ठेवून आपण केलेल्या कृत्यांवर जेव्हा प्रकाश पडतो ना, तेव्हा माणूस असाच दचकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळी काहीतरी अर्थ असतोच असं नाही. तुमच्या कुठल्या गोष्टीला नेमका कुठला अर्थ असतो कधी कधी खरंच मला कळत नाही. पण आज तुमची खूप भीती वाटली. का? मी काय केलं असं? केवढं मारलं तुम्ही त्या सदूला. आणि त्यावेळेचा तुमच्या डोळ्यातला तो राग, खुंशीपणा बघून काळजाचा ठोका चुकला. काय एवढं मारलं तो त्या बिचाऱ्याला? खरंच बिचारा सदू. उगाच मार खाल्ला तरी दुसऱ्याच्या वाटणीचा. दुसऱ्याच्या वाटणीचा? असावरी तुला मारणार होतो मी. तुलाच मारणार होतो मी. तुडवून काढणार होतो. जीव घ्यायचा होता मला तुझा. पण नाही, माझं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. म्हणून बिचारा सदू. काय केलं मी? सांगू? तू त्या सचिनला चोरून भेटतेस. सांग ना. असावरी भेटतेस ना त्या सचिनला चोरून भेटतेस ना? सांग ना. तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग सांगतोय मला काय ते. असं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ, मी ना
तुला कापून तुकडे तुकडे करून फेकून देईन मी तुला. हं? हे बघ, असं काही केलंस ना पुन्हा तर मी ना जीव घेईन तुझा, जीव. खरंच जीव घेईन तुझा. कारण माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. खरंच खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. असं नको करू. नको करू, असं नको करू. चल निघतो मी. असावरी, मी म्हटलं मी निघतो. बरं, नीट जा. जमलं तर फोन करा. एक राहिलं, लवकर या, मी वाट पाहतीये. म्हण म्हण. लवकर लवकर घरी या, मी वाट पाहते. तो फोल्डर दे जरा. काय झालं? अजून रागवलीस माझ्यावर? कशाला रागवू मी? नाही असं बरे. काल रात्री जे झालं ते नाही मी नाही रागवले. खरंच नाही रागवले.
रागावले मी. पण मी रागावलोय. पुन्हा जर तू त्या हरामखोराला भेटायला गेलीस ना तर मी त्याचा तरी जीव घेईन, नाही तर तुझा तरी. कळलं? कोण होता? कोण होता? माहित नाही. ठीक आहे, नाही माहिती तर नाही माहिती. ते एवढं काय घाबरण्यासारखं? असं बरे तू समोर असलीस ना अशी की ऑफिसला जावंसच वाटत नाही बघ. पण काय करणार, जायला तर पाहिजे. बाय. हाय हर्ष, मला तर वाटलं होतं तू साधा SMS सुद्धा पाठवणार नाहीस. चक्क फोन केलास, तोही मला. गुड न्यूज काय? नागपूरला कधी जाणार आहेस? ऑफिसचं काम आटपून. ओके, मग मी पटकन आवरून ऑफिसला जाते. कशाला? गुड न्यूज द्यायला. फोनवर सांग. मी तुझ्या बरोबर नागपूरला येते. स्टॉप दिस नॉनसेन्स प्रियांका. अरे, मी जर तुझ्या बरोबर नागपूरला आले तर फायदा तुझाच होणार आहे. सोन्याचं अंड हवं असेल ना तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आधी शोधायला हवी. काय म्हणायचंय तुला? कम ऑन हर्ष, प्रवासात मी तुला सगळं सांगते. ओके, बाय, सी यू सून. सगळी तयारी झाली? येस सर, मी आता 11च्या बसनी नागपूरला निघतोय. सगळे पेपर्स बरोबर घेतलेत. उद्या धनाजीरावांना भेटण्याच्या आधी आपली आणखी एक मीटिंग होईल. धनाजीराव मला 10:30 वाजता भेटणार आहेत. तुम्ही मला माझ्या हॉटेलच्या रूमवर 8:45 वाजता हव्यात. येस सर, मी येऊ? ऑल द बेस्ट. थँक्यू सर.
मी दुपारी 4 वाजता नागपूरला जायला निघतोय. घरी यायला जमणार नाही. माझी बॅग कोणाबरोबर तरी पाठव ऑफिसवर. मीच येऊ का तुमची बॅग घेऊन? म्हणजे भेटता? गरज नाही. एका दिवसाचा प्रश्न आहे. मी उद्या परत येणार आहे. एकटेच चाललात? उदापुरे आहेत. ऑल द बेस्ट. माझा विश्वास आहे तुम्ही नक्की जिंकाल. चल ठेवतो फोन. काळजी घे. तुम्ही इथे काय करताय? काय ते मागाशी धडपडलो ना तिकडं, तर लागले काही औषध असलं तर बघा ना. म्हणजे बरं, तुम्ही बसा जरा. हा होय. आणते. तुम्ही मगाशी इथे का आला होतात? काय आज दुपारच्याला जरा रजा हवी होती हो, म्हणून म्हणलं तुम्हाला. आणि मग परत का गेला? साहेब होते ना, त्यांना घाबरलो मी. त्यांची लय भीती वाटते हो मला, लय भीती वाटते. कालच्याला सदूला सुद्धा गुरासारखा पडावला हो त्यांनी. आणि मी तर म्हातारा माणूस हो, माझा तर जीवच जायचा. हा, जीवच जायचा. आई साहेब, नाही म्हणजे साहेबांबद्दल असं बोललो म्हणून रागावलं नाही ना तुम्ही हो? रागावलं नाही. रागवायचं काय? तुम्ही खरं तेच बोललात. नाही पण साहेब तशी कुणाची चूक असल्याशिवाय हात उगारत नाहीत. चूक झाली की मग शिक्षा होणारच. नको बाईसाहेब, ते झोमतं ना. नको. आधी थोडंसं झोमतं, नंतर मग गार वाटतं. हो बरं. सावकाश. झालं.